ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी झणझणीत आणि चमचमीत असं सुकटीचा ठेचा करणार आहोत. तुम्ही नक्कीच सुकट अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली असेल, पण या पद्धतीने सुकट तुम्ही कधीच केली नसेल. पण जर एकदा केली ना तर आवर्जून सांगते पुन्हा पुन्हा हीच पद्धतीने कराल, इतकी जास्त अप्रतिम होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे पाहू शकता, आपण जी नॉर्मल सुकट असते ना आपली, जी नेहमी वापरतो, अगदी तीच सुकट इथे मी घेतलेली आहे. फक्त सुकट घेताना अगदी तुम्हाला स्वच्छ अशी निसून घ्यायची आहे, कारण की त्यामध्ये बऱ्यापैकी कचरा वगैरे असतो किंवा मातीचे खडे वगैरेसुद्धा असू शकतात. इथे बघा, अगदी मी व्यवस्थित अशी ही सुकट निसून घेतली आहे. आता सुकट थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि इथे आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ना ते घेऊया. तर इथे मी एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे, एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता टोमॅटो इथे मी अर्धाच वापरणार आहे, कारण की सुकटीची जी क्वांटिटी आहे ना ती कमी आहे, त्यामुळे मी अर्धा टोमॅटो वापरणार आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर एक अख्खा टोमॅटो वापरला ना तरी चालेल. आता टोमॅटो आपल्याला अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. मी टोमॅटो कट करते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि इथे मी लसूणसुद्धा घेतला आहे. सगळं आपण इथे कट करून घेतले आहे. त्याचबरोबर आपल्याला भरपूर अशा हिरव्या मिरच्यासुद्धा लागणार आहे. तर इथे बघा, एक 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण आपण इथे सुकटीचा ठेचा करतो आहे त्यामुळे थोडंसं तिखटाचं प्रमाण इथे मी वाढवलेलं आहे. आता हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घेतलं आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल ना तर आवर्जून तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटा. इथे माझ्याकडे खलबत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी मिक्सरलाच वाटून घेतला आहे. आता वाटून झालेला जो ठेचा आहे तो थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे, त्यामध्ये आपण जी सुकट घेतली होती ना निसून ती टाकून घेऊया. आणि ही सुकट आपल्याला मीडियम गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायची आहे. खूप जास्त फास्टसुद्धा गॅस करायचा नाही, अगदी मीडियम गॅसवरती सुकट आपल्याला छान अशी भाजून घ्यायचं आहे. सुकटीचा थोडा थोडा वास सुटला की आपल्याला गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये इथे मी सुकट काढून घेतलेली आहे. पुन्हा त्याच पॅनमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेऊया. तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण आपण इथे सुकटीचा ठेचा करतो आहे त्यामुळे थोडंसं चमचमीत असणार, त्यामुळे तेल इथे मी वाढवून टाकलेलं आहे. आता मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला होता तो घालून घेऊया आणि लगेचच यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो तेलावरती अगदी छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, 1 ते 2 मिनटं आपल्याला लागू शकतात कांदा टोमॅटो मऊसूत होण्यासाठी. इथे कांदा टोमॅटो मी 1 मिनिटभर परतून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपण जो ठेचा करून घेतला होता ना तो घालून घेऊया. जर तुम्ही सुरुवातीलाच ठेचा घातला ना तर तो खूप जास्त ठसकू शकतो किंवा मग खाली करपू वगैरे शकतो. त्यामुळे थोडासा कांदा टोमॅटो परतल्यानंतर तुम्हाला यामध्ये ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा कांदा टोमॅटोमध्ये अगदी छान असा मऊसूत होईस्तोपर्यंत परतायचा आहे. तरी ते बघा, 1 मिनिटभर तरी मी हे छान असं परतून घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही जर एकदा या पद्धतीने ठेचा केला ना तर नक्कीच सुकटीची चटणी विसराल, इतकी जास्त अप्रतिम हा ठेचा होतो. तांदळाच्या भाकरीसोबत खा, चपातीसोबत किंवा कोणत्याही भाकरीसोबत अप्रतिम लागतो, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता कांदा टोमॅटो तेलावरती छान परतला आहे. यामध्ये अगदी नकळत मी हळद घातलेली आहे. खूप जास्तसुद्धा हळद घालायची नाही आहे आपल्याला ठेच्यामध्ये, अगदी थोडीशी हळद घालायची आहे. आता जी सुकट आपण सुरुवातीला परतून घेतली होती ना ती इथे मी पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि अगदी घट्ट पिळून आपल्याला यामध्ये पुन्हा ती सुकट घालायची आहे. तर इथे बघा, सुकट छान चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. अगदी छान असा मीडियम गॅसवरतीच ही सुकट आपल्याला परतून घ्यायची आहे. आता यामध्ये ना अगदी थोडंसं मी पाणी घालून घेतलं आहे बघा. खूप जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही, एक 3 ते 4 चमचे इतपत मी पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी सुकटी छान अशी शिजवून घेऊया. मध्ये आधी मी इथे हलवलीसुद्धा होती सुकट. तर इथे बघा, एक 3 ते 4 मिनटानंतर आपली सुकटची जी भाजी आहे ना किंवा सुकटीचा जो ठेचा आहे ना तो झालेला आहे.
अगदी चमचमीत आणि झणझणीतसुद्धा दिसत आहे. गॅस बंद करून घेऊया आणि वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. अशा पद्धतीने सुकट करायलासुद्धा सोपी असते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. आपण नेहमी लाल तिखट घालून सुकट तर नक्कीच करत असतो, पण एकदा ही पद्धत वापरून पहा, तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. तर आता ही सुकट मी तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहे. पण तुम्हाला सुकटीची चटणी कोणत्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला आवडते ना, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.